नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी विषयाचा अभ्यास करत असताना मागील तासापासून आपण व्याकरणाचा अभ्यास त्या ठिकाणी करतोय. आपण त्या ठिकाणी बघितलंय की समास म्हणजे काय, सामाजिक शब्दाचा विग्रह किंवा सामाजिक शब्द कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर समासाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहे त्या प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी सुरुवातीला पाहिला की अव्ययी भाव समास म्हणजे काय. त्याच्यानंतर त्या समासाची जी काही वैशिष्ट्य आहे किंवा त्याची जी काही उदाहरणं आहे ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर तत्पुरुष समास आपण त्या ठिकाणी अभ्यासला. त्या समासामधली जे काही 3 उपप्रकार जे आहे ते 3 उपप्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले. त्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास असेल, त्याच्यानंतर कर्मण्यधारण्य समास असेल किंवा त्याच्यानंतर द्विगु समास त्या ठिकाणी आहे. एकूण जर समासाच्या बाबतीत आपण पाहिलं तर समास म्हणजे काय, सम अधिक अस म्हणजे काय करणे, एकत्रित करणे, जोडणे, बांधणे, असं त्याला आपण त्या ठिकाणी समास त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे एखादा सामासिक जो काही शब्द आहे त्या शब्दाचा विग्रह करताना तो शब्द आपण काय केला जातो, एकत्रित जोडण्याचं काम समासाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी केलं जातं. आता सुरुवातीचा आपण त्या ठिकाणी जो काही प्रकार जो आहे अव्ययी भाव समास जो आहे त्या समासाबद्दल आपण सांगायचं तर क्रियाविशेषणाचा त्या ठिकाणी काय होतोय, आपल्याला लोप होताना त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे जी काही शब्द असेल, जे काही वाक्य असेल त्या वाक्यावरून त्या ठिकाणी काय होतो, क्रियाविशेषण अव्ययाचा त्या ठिकाणी लोप होतो आणि नवीन शब्द त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर हा जो काही तत्पुरुष समास जो आहे त्या तत्पुरुष समाजामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले की विभक्ती तत्पुरुष समास हा जो काही उपप्रकारामध्ये सांगितलं का या समासामध्ये त्या ठिकाणी काय होतो, विभक्ती प्रत्ययाचा त्या ठिकाणी लोप होतो. त्याच्यानंतर कर्मण्यधारण्य समासामध्ये त्या ठिकाणी काय होतो, त्या शब्दाचा लोप न होता शब्द तसाच राहतो. आणि एकूण आपण त्याच्यानंतर तिसरा जो काही द्विगु समास जो आहे, द्विगु समासाचं आपण पाहिलं तर तो एखादा संख्या किंवा एखादा जो काही समूह आहे त्या समूहाबद्दल आपल्याला त्या ठिकाणी काय केली जाते, माहिती त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे एकूण आपण समासाच्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा जो भाग बघितला तर हा भाग म्हणजे काय आहे का समासाचा पूर्ण एक आकृतीबंध त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी समासामधले जे काही वेगळे प्रकार जे आहे पुढचे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे का द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे जे काही 3 प्रकार आहे त्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितले की इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर ह्या समासाच्या एकूण भागाचा विचार केला तर हे जे काही द्वंद्व समास जो आहे त्या समासाच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर द्वंद्व समास म्हणजे त्या ठिकाणी काय बघा, तर त्यांनी असं सांगितलंय आपल्याला एकूण आपल्या अभ्यासामध्ये, तर द्वंद्व समास म्हणजे बघा तर ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात. म्हणजे आपण त्याचं एक उदाहरण बघितलं तर त्या ठिकाणी शब्द असा आहे की पती आणि पत्नी. म्हणजे बघा ही जी काही दोन्ही शब्द आहे या दोन्ही शब्दांचा आपण विचार केला तर ही दोन्ही शब्द त्या ठिकाणी काय आहे, महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की ज्या समासाची दोन्ही पदं आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जातात, म्हणजे दोन्ही पदांना त्या ठिकाणी काय केलं जातं, महत्त्व दिलं जातं, त्याला द्वंद्व समास असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रकारची उदाहरणं समजा गप्पा आणि गोष्टी, समजा आपण गप्पा आणि गोष्टी हा शब्द पाहिला तर हे दोन्ही शब्द काय आहे, समान दर्जाचे आहे. आर्थिक दृष्टिकोनातून किंवा अर्थाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही दोन्ही पदं आपल्याला काय आहे, महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्या ठिकाणी दोन्ही पदांना त्या ठिकाणी समान दर्जा दिला जातो त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो किंवा द्वंद्व समास असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला द्वंद्व समासाची जी काही उदाहरणं किंवा त्याची जी काही उपप्रकार आहे ते उपप्रकार आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे. तर त्याच्यामधला जो काही पहिला प्रकार त्यांनी सांगितलाय का इतरेतर द्वंद्व समास. मग इतरेतर द्वंद्व समासाची त्यांनी त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला सांगितली का अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा त्या ठिकाणी असते. म्हणजे एखादा शब्द आहे त्या शब्दाच्या अर्थासाठी त्यांनी दोन्ही पदं त्या ठिकाणी काय झालेली आहे, महत्त्वाची मांडलेली आहे. त्याच्यानंतर या समासाचा विग्रह करताना म्हणजे आपण जो काही सामाजिक शब्द असेल त्या शब्दाचा आपण ज्यावेळेस विग्रह करतो तर त्यावेळेस विग्रह करताना त्यांनी काय सांगितलंय का आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयनवी अवयव वापरले जाते. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का आणि व यापैकी कोणत्याही एका वाक्याचा त्या ठिकाणी काय केला जातो, शब्दाचा त्या ठिकाणी काय केला जातो, आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो. मग त्यांनी उदाहरणार्थ दिले विट्टी दांडू. मग आता विट्टी दांडू असा समजा सामाजिक शब्द असेल तर त्या सामाजिक शब्दाचा आपल्याला विग्रह करताना विट्टी आणि दांडू असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल किंवा विट्टी व दांडू असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे का दोन्ही पदांना त्या ठिकाणी समान दर्जा त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे समान दर्जा जो काही अर्थ आहे, शब्द आहे, त्या शब्दाचा निघणारा जो काही सरळ अर्थ आहे त्या सरळ अर्थाच्या निघणाऱ्या शब्दाला त्यांनी काय दिलेला आहे, समान दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय का ह्यो जो काही आणि किंवा व ही जे काही समुच्चय बोधक जे काही अव्यय आहे त्या अव्ययाचा त्यांनी त्या ठिकाणी वापर
केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे का इतरेतर द्वंद्व समासाची वैशिष्ट्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलंय का दोन्ही जो काय अर्थ आहे म्हणजे समान दर्जाचा अर्थ त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर समासाचा विग्रह करताना आणि व यापैकी कोणत्या एका समुच्चय बोधक अव्ययाचा त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो काही प्रकार त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे की वैकल्पिक द्वंद्व समास. तर त्या वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी वैशिष्ट्यामध्ये आपल्याला असं सांगितलंय का दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. म्हणजे आपण पहिल्या याच्यामध्ये सांगितलंय का दोन्ही शब्द जे असेल किंवा अर्थ जो असेल त्या अर्थाला समान दर्जा त्यांनी दिलेला आहे. परंतु इथं त्यांनी सांगितले का दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच त्या ठिकाणी अपेक्षा केली जाते. म्हणजे कोणत्याही एकाच पदाची त्या ठिकाणी किंवा एकाच अर्थाची त्या ठिकाणी अपेक्षा त्या ठिकाणी केली जाते. समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एका विकल्पबोधक उभयनवी अव्ययाचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितले बघा, म्हणजे जर सामासिक शब्दाचा आपण ज्यावेळेस विग्रह करतो तर त्यावेळेस विग्रह करत असताना त्यांनी असं सांगितलंय का किंवा अथवा वा यापैकी कोणत्या एका उभयनवी अव्ययाचा त्या ठिकाणी काय केला जातो वापर त्या ठिकाणी केला जातो. मग त्याचं जे काही उदाहरण जर आपण पाहिलं तर त्यांनी उदाहरणामध्ये आपल्याला असं सांगितलंय का खरे खोटे. मग खरे खोटे हा शब्द जर आपण त्याचा जर विग्रह जर केला खरे किंवा खोटे म्हणजे त्या ठिकाणी काय आलेलं किंवा हे जे काय आहे उभयनवी अव्यय त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतं. मग आता पुढचा जो काही त्याचा तिसरा जो काही प्रकार आहे तो प्रकारामध्ये त्या ठिकाणी समाहार द्वंद्व समास त्या ठिकाणी आहे. मग आता समाहार द्वंद्व समासाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय का समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील मूळ पदाच्या बरोबर त्याच जातीचा इतर पदार्थाचा वस्तूचा समावेश केलेला असतो. म्हणजे बघा त्यांनी सांगितले का एखादा शब्द असेल किंवा एखादं पद असेल त्या पदाचा विग्रह करताना त्या मूळ पदाबरोबर इतर दुसरा शब्द त्या ठिकाणी काय केला जातो घेतला जातो किंवा त्या शब्दाबरोबरती जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे तो शब्द काय केला जातो पूर्ण केला जातो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का समासातील आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व त्या ठिकाणी असते. म्हणजे जो काही शब्द आहे त्या शब्दासारखाच तसाच शब्द म्हणजे त्या शब्दाचं प्रत्युत्तर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर किंवा त्याच जातीचा किंवा त्या शब्दाचा दुसरा जो काही शब्द असेल तो शब्द त्या ठिकाणी जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातो. आणि हा समास त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितले का एकवचनी असतो. म्हणून समाहार द्वंद्व समास जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे एकवचनी त्या ठिकाणी असतो. मग आता त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय सांगितले बघा की आथरून पांघरून असा हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याचा त्या ठिकाणी विग्रह करताना आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल का आथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा इतर वस्तू आपण तसं त्या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा जर आपण त्या ठिकाणी एखादा शब्द आहे भाजीपाला तर भाजीपाला नावाचा जर शब्द जर पाहिला तर भाजी आणि पाला त्याबरोबर इतर ज्या काही भाज्या आहे त्या भाज्या सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे बघा हे जो काही समाहार द्वंद्व समास जो आहे या पदाचा विग्रह करत असताना त्यातील मूळ जे काही पद आहे त्या पदाबरोबर काय करायचं आहे त्याच्या समान शब्द किंवा समान अर्थ जो निघेल तो नवीन शब्द त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. मग एकूण जर आपण द्वंद्व समासाच्या बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी बघितलं तर द्वंद्व समासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असा आहे का दोन्ही पद त्या ठिकाणी काय असतात समान दर्जाचे असतात. हे द्वंद्व समासाचं आपण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही 3 प्रकार आहे त्या 3 प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं पहिला जो काही इतरेतर द्वंद्व समास जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय का दोन्ही पद त्या ठिकाणी काय आहे दोन्ही पदांची त्या ठिकाणी अपेक्षा त्या ठिकाणी असते आणि व हे जे काही समुच्चय बोधक अव्यय जे आहे त्या अव्ययाचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वैकल्पिक जो काही द्वंद्व समास आहे त्या समासाचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्या समासामध्ये त्यांनी असं सांगितलंय का दोन्ही प्रधान पदापैकी एकच पद त्या ठिकाणी काय आहे महत्त्वाचं असतं आणि वा यापैकी कोणत्या एका उभयनवी अव्ययाचा त्या ठिकाणी काय केला जातो वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि 3 नंबरचं जे काही समास जो आहे तो समास त्या ठिकाणी काय सांगितलं काय समाहार समास. म्हणजे बघा त्यांनी समाहार द्वंद्व समासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी असं सांगितलंय का या समासामध्ये त्या ठिकाणी काय आहे का एखादं पद जे आहे किंवा एखादा शब्द आहे त्या शब्दाच्या
त्याच जातीचा अर्थ किंवा त्याच जातीचा पद त्या ठिकाणी काय केलं जातं, अर्थासाठी त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि एकूण जर समजा हे तिन्ही जर समजा द्वंद्व समासाची जर उदाहरणं किंवा त्याचे जे वैशिष्ट्य जर पाहिले, ती एकास एक त्या ठिकाणी काय होतात, मिळताना आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी दिसतात. त्याच्यानंतरचा आपल्याला शेवटचा जो काही आपल्या समासामधला जो काही प्रकार आहे, तो प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. तो प्रकार आहे बहुव्रीही समास. तर बहुव्रीही म्हणजे काय बघा, बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य, म्हणजे भरपूर प्रमाणात पिकलेलं धान्य असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ह्या समासाची जी काही व्याख्या आहे किंवा त्याचा जो काही भाग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी असं सांगितलंय बघा, ज्या समासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाची विशेषण असते, तेव्हा बहुव्रीही समास असा होतो. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण काय पाहिलंय का पहिलं पद दुसरं पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण असं पाहिलंय का दोन्ही पद त्या ठिकाणी काय असतात, अर्थ दृष्टिकोनातून जर विचार जर केला तर महत्वाचे असतात. परंतु बहुव्रीही जो काही समास जो आहे त्या समासाच्या बाबतीमध्ये जर आपण जर बघितलं तर या समासामध्ये त्यांनी असं काय सांगितलंय का दोन्ही पद त्या ठिकाणी काय आहे, महत्वाची नसून दोन पदाशिवाय तिसरं जे काही पद आहे ते पद त्या ठिकाणी काय आहे, महत्वाचं आहे. आणि त्या पदापासूनच आपल्याला जो काही बोध होतो आणि ते बोध होताना त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय का जो काही शब्द आपल्याला दिलेला आहे, मग तो जो शब्द काय आहे, आपला जो सामाजिक शब्द आहे, म्हणजे ज्या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे त्या विग्रह करणाऱ्या सामाजिक शब्दाचं त्या ठिकाणी काय सांगितलंय का त्या पदाचं विशेषण हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा की बहुव्रीही समासामध्ये त्यांनी काय सांगितलंय का दोन्ही पद महत्वाची नसून तिसरं जे काही पद आहे किंवा तिसरा निघणारा जो काही अर्थ आहे त्या तिसऱ्या पदाचा आपल्याला त्या ठिकाणी काय होतो, बोध होतो. आणि असा झालेला बोध सामाजिक शब्दाचा आपण ज्यावेळेस विग्रह करतो त्यावेळेस त्या पदाचं काय असलं पाहिजे, विशेषण त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी काय होतो, बहुव्रीही जो नावाचा जो काही समास आहे तो समास त्या ठिकाणी काय होतो, आपल्याला निघताना किंवा दिसताना त्या ठिकाणी दिसून येतो. मग आता त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय, एक उदाहरण आपण त्या ठिकाणी बघितलंय की प्राणघन नावाचा समजा एक शब्द आहे, तर त्याचा जो काही विग्रह त्या ठिकाणी असं होतो का निघून गेलेले आहेत ज्याचे प्राण, असा तो त्या ठिकाणी काय आहे, शब्द त्या ठिकाणी विग्रह होतो. मग एकूण जर आपण जर समजा आतापर्यंतच्या जर समासाच्या प्रकारामध्ये जर बघितलं तर समास म्हणजे आपण त्या ठिकाणी काय सांगितलंय का सम अधिकार, सम म्हणजे काय, सारखे आणि एकत्रित करणे किंवा बांधणे जोडणे असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. समासाचे जे काही वेगळे प्रकार जे आहे ते प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासले. त्यामध्ये अवयवी भाव समास असेल, तत्पुरुष समास असेल, त्याचे जे काही प्रकार आहेत 3 ते प्रकार त्या ठिकाणी अभ्यासले. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे विभक्ती तत्पुरुष समास, यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे. कर्मण्यधारण्य समासामध्ये दुसरं पद त्या ठिकाणी महत्वाचं आहे. द्विगु समासामध्ये जर आपण जर बघितलं तर या समासामध्ये समूह किंवा संख्या याचा आपल्याला बोध होताना दिसतो. द्वंद्व समास जो आहे, द्वंद्व समासामध्ये त्या ठिकाणी काय आहे का दोन्ही पदांना समान अर्थ किंवा समान दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे जे काही 3 प्रकार जे आहेत ते 3 प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले. त्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो समाहार द्वंद्व समास आपण त्या ठिकाणी अभ्यासला. आणि त्याच्यानंतर समासामधला जो काही शेवटचा प्रकार जो आहे तो प्रकार आपण त्या ठिकाणी काय आहे, बहुव्रीही जो काही समास आहे, बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. म्हणजे या एकूण जर समासाच्या जर बाबतीमध्ये जर आपण जर बघितलं तर समासाचे जे काही प्रकार आहे त्या प्रकारावरती समासाचा जो काही भाग आहे तो भाग पूर्णपणे त्या ठिकाणी काय झालेला आहे, अवलंबून आहे. तर आतापर्यंतचा जो काही आपण व्याकरणाचा भाग त्या ठिकाणी अभ्यासला त्या भागापर्यंत आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, थांबणार आहोत. तर आपल्या पाठ्यपुस्तकामधला जो काही स्वाध्याय त्या ठिकाणी समासामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सोडून ठेवा, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. तर आतापर्यंतच्या झालेल्या भागापर्यंत आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, थांबणार आहोत. धन्यवाद.